200 ते 300 बांगलादेशी पकडले असे रिपोर्ट हे न्यूजपेपरमध्ये आले होते. तुम्ही गणित केलं, जर 300 बांगलादेशी पकडण्याकरता जर 3 महिने, तर जर 6 कोटींना जर पकडायचं असेल तर किती? तर मला वाटतं माझ्या पंटूच्या वेळेला सुद्धा ते पकडले जाणार नाही. म्हणजे माझं गणित चांगलं आहे बरं का, तुमची लॅब खूप चांगली होती. म्हणजे हे अशक्य काम आहे आणि याच्यावरती नुसते म्हणजे आपला भारत हा एक घोषणाप्रिय गर्जनाप्रिय देश झालेला. शिवाजी महाराज की जय. आणि चांगली गोष्ट आहे भारत त्याच्या उपयोगितापेक्षा, परंतु कृतिशीलताची गरज आहे ती पूर्णपणे होत नाही. आणि त्याच्यामध्ये 2-3 मुद्दे आम्ही अनेक वेळा सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. बांगलादेशी जर तुम्हाला शोधायचे असतील तर तुम्हाला पोलिसांची जी इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर्स असतात त्यांची संख्या वाढवायला पाहिजे. सध्या एका पोलीस स्टेशनमध्ये 1 ते 2च असतात, ते जवळजवळ 20, 25, 30 करायला पाहिजे. त्यांची जे खटले आहेत ते 7-8 दिवसामध्ये व्हायला पाहिजे. खटले हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगनी व्हायला पाहिजे. शिक्षाही त्यांना पटकन द्यायला पाहिजे, परंतु ते दुर्दैवाने होत नाही. आज आपली न्यायव्यवस्था, इथे कोणी न्यायव्यवस्थेतलं कोणी आहे की नाही मला माहिती नाही, परंतु स्टॅटिस्टिकल तुम्हाला मी एव्हिडन्स सांगतो की आपले एक अतिशय विद्वान असे हे होते सरन्यायाधीश, काय मराठीच होते ते, आत्ताच रिटायर झाले ते. तर ज्यावेळेस ते आले, ते सरन्यायाधीश बनले, त्यावेळेला 3.5 कोटी केसेस या कोर्टासमोर पेंडिंग होत्या आणि ते ज्यावेळेला गेले तर त्याची संख्या 4 कोटीपर्यंत वाढली होती. म्हणजे त्यांनी काय केलं की त्यांना तुम्ही विचारा, मी विचारणार नाही. आणि मला गंमत अशी वाटते की आत्ता बांगलादेशी संबंधामध्ये आज 4 कोटी केसेस पेंडिंग आहे आणि एक कॉलिन गोन्झाल्विस नावाचे एक ॲक्टिव्हिस्ट आहे, ते सुप्रीम कोर्टमध्ये गेले आणि त्यांनी सांगितलं की बांगलादेशी किंवा रोहिंग्या ज्यांना जी भारतामध्ये जी मुलं होतात त्यांना म्हणजे भारतातल्या इतर लहान मुलांना ज्या मदती सरकारकडनं दिल्या जातात ते त्यांना दिल्या जात नाही. तर तुम्ही सरकारला एक आदेश द्या की त्यांना पण त्याच गोष्टी मिळायला पाहिजे. म्हणजे जे भारतीय मुलाला ज्या हे मिळतात, म्हणजे डाएट असो की चाइल्ड केअर असो की त्याच्या आईची काळजी घेणं असो, म्हणजे अनेक प्रकार आहेत, हे तुम्हाला कल्पना असायला पाहिजे. त्यांची मुलं लहान आहेत त्यांना, तर ते त्यांना मिळाले पाहिजे. आणि सरकार आणि या न्यायमूर्तींनी काय निर्णय दिला की तुमचं म्हणणं बरोबर आहे आणि त्यांना हे सगळं द्यायला पाहिजे, सरकारला आम्ही आदेश देतो. आता मला प्रश्न पडतो, जर तिथे मी जर न्यायमूर्ती असतो तर मी काय केलं असतं? तुम्ही त्यांना म्हटलं असतं की तुमचा मुद्दा हा विचार करायला पाहिजे. सध्या 4 कोटी केसेस पेंडिंग आहेत, तर तुमचा नंबर मी वेटिंग लिस्टवरती ठेवतो. 4 कोटी + 1, ज्यावेळेला ज्या 4 कोटी केसेस सॉल्व्ह होतील त्यावेळेला तुमची जी याचिका आहे त्याच्यावरती आम्ही बोलू. परंतु नशिबाने दुर्दैवाने मला न्यायमूर्ती बनवलेलं नाही आहे, तर त्याच्यामुळे त्यांनी ऐकलं आणि निर्णय पण दिला. हे निर्णय का द्यावा हा प्रश्न तुम्ही स्वतःला करा. मला वाटतं की असे निर्णय द्यायला पाहिजे होते का? ज्यांना वाटतं द्यायला पाहिजे होते त्यांनी हात वर करावा, जे प्रेक्षकामध्ये बसलेले आहेत. ज्यांना वाटतं की हात म्हणजे असं द्यायला नको होता त्यांनी हात वर करावा. ओके. आणि ज्यांना हात खाली करा, ज्यांना काहीच वाटत नाही त्यांनी हात वर करावा. नोटा नावाचा प्रकार आजकाल फार मजबूत झालेला आहे. अनेक जण विचार करतात की तळ्यात की मळ्यामध्ये, पण विचार करा, हा असला फालतू न्याय फक्त भारतामध्ये दिला जातो. आणि केवळ तुम्हाला सांगतो की जे एवढे दहशतवादी पकडले गेलेले आहेत, बहुतेक दहशतवादी हे म्हातारे होऊन तुरुंगामध्ये मरतात. आणि म्हणजे फाशीवरती लटकवलेल्या दहशतवाद्यांची संख्या ही फारच कमी आहे. आणि आज काश्मीरच्या म्हणजे माझे जे सैनिकी मित्र त्यांना सांगायला काही हरकत नाही, जवळजवळ 6-7 हजारहून जास्त दहशतवादी आज काश्मीरच्या जेलमध्ये आहेत. ठीक आहे ना. त्याच्यातले कोणालाही कधीही फाशीची शिक्षा मिळणार नाही. इनफॅक्ट एक वेळ अशी होती की काश्मीर सरकार म्हणत होतं की दहशतवाद्यांच्या कुटुंबियांना पेन्शन मिळायला पाहिजे. दहशतवाद्यांच्या कुटुंबियांना पेन्शन मिळायला पाहिजे. का बरं? त्याच्याविषयी आपण नंतर कधी ते बोलू त्याच्याविषयी. तर बांगलादेशी घुसखोरी हा भारताला लागलेला कॅन्सर आहे, त्याच्याविषयी काहीतरी करायलाच पाहिजे. कोणीतरी इथे टाईमकीपर आहे, मला एक 45 मिनटं 50 मिनटं झालं की सांगा, नाही तर इथेच दगडफेक सुरू होईल. नाही, हे तुम्ही लोकप्रतिनिधी आहात की नाही मला माहिती नाही आहे, बाकीचे लोक बघू काय म्हणतात ते. ओके. मी बांगलादेशी घुसखोर हे पकडायला पाहिजे, नंतर हा भारताला लागलेला कॅन्सर आहे. आणि आज एक शेवटचं वाक्य त्यांच्याविषयी बोलतो आणि नंतर मी पुढे जातो की आज भारतीय, मी सध्या पुण्यामध्ये आहे, निवडणुका झाल्या की 50% सुद्धा भारतीय हे मतदान करत नाही. कल्पना आहे सांगलीमध्ये किती केलं मला माहिती नाही,
किती करतात हो इकडे मतदान? 50% जास्त आहे, थोडं 60 होतं. ओके, तर तुम्ही जास्त म्हणजे हे देशभक्त आहात. पुण्यामध्ये मतदानाचा दिवस जाहीर झाला की आम्ही सरळ जातो कुठे? कोकणामध्ये सिंहगडला, महाबळेश्वर, पाचगणी वगैरे तिथे फिरायला जातो. म्हणजे मतदान न करणं हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे. परंतु जे बांगलादेशी आहेत हे 300% मतदान करतात. पुन्हा नीट काळजीपूर्वक ऐका, 300 पट्टीने मतदान करतात. प्रत्येक बांगलादेशीकडे वोटर्स कार्ड आहे आणि काही काहींकडे 2-2, 3-3 वोटर्स कार्ड आहे. म्हणजे एक बांगलादेशी महाराष्ट्रामध्ये मतदान करेल, मग जाऊन UPमध्ये करेल, अजून वेस्ट बेंगॉलमध्ये करेल. तर सरकार एक कायदा आणण्याचा प्रयत्न करत आहे, 1 नेशन 1 पोल. म्हणजे काय? एकाच वेळेला सगळ्या देशामध्ये निवडणुका व्हायला पाहिजे. त्याचा फायदा काय होईल? म्हणजे सगळ्या मतदान एकाच वेळेला झाल्यामुळे इकडचे तिकडे तिकडचे इकडे असं होऊ शकणार नाही. आणि दुसरा प्रयत्न चालू होता सरकारचा की जे वोटर्स आयडेंटिटी कार्ड आहे याला जोडलं जावं कशाशी? तर आधार कार्डशी. का बरं? वोटर्स कार्ड हे एकाच माणसाचे 2 किंवा 3 बनू शकतात, परंतु आधारमध्ये तसं होऊ शकत नाही. कारण आधारमध्ये तुमची बायोमेट्रिक आयडेंटिटी असते, तुमचा आयरिस स्कॅन असतो, तर त्याच्यामध्ये ते डुप्लिकेट होऊ शकत नाही. परंतु हे जे काही आपले ॲक्टिव्हिस्ट होते सुप्रीम कोर्टमध्ये गेले आणि म्हणाले की हे आमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती हा घाला आहे, करू नका. आणि कोर्टाने निर्णय दिला की हे कंपल्सरी नाही. तर त्याच्यामुळे ट्रिप्लिकेट जे मतदान आहे हे मोठ्या प्रमाणात केलं जातं आणि हे एक जनसंख्येचं आक्रमण आहे. 2010मध्ये जनसंख्या मोजणी व्हायला पाहिजे होती, ती झाली नाही, आता होणार आहे असं म्हणतायत. जे आकडे बाहेर येतील त्याच्यामुळे तुमचे डोळे पांढरे होतील, हे तुम्हाला मी आत्ता सांगू इच्छितो. पुढच्या वर्षी मला या विषयावरती पुन्हा बोलायला सांगा. ओके, आपण आता हा विषय बदली करू आणि आता सागरी सुरक्षेकडे येऊ.